मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही बाहेर निघालेलो आहे सर्वजण. हे बघा, बऱ्याच दिवसापासून घरात आहेत. आज मी बाहेर फिरायला जाणार आहे आणि बऱ्याच 8 दिवसापासून जवळजवळ पाऊसही होता. पावसामुळे कुठे बाहेर निघणं झालंच नाही. चला म्हटलं आज जरा बाहेर फिरायला जाऊ. माझ्यासोबत कोणी मला हे बघा, माझ्यासोबत कोण आहे. निघालेलो आहोत आणि आता रिक्षा सुद्धा बुक केलेली आहे. थोड्याच वेळात आमची रिक्षा येणार आहे. हे बघा, समोर दिसते रिक्षा येत आहे आमची. आज मी पिंपरी मार्केटला निघालेली आहे. पुण्यामध्ये जे पिंपरी मार्केट आहे तेथे मी निघालेली आहे आणि आता आम्ही तिथे येऊनही पोचलेलो आहोत. संध्याकाळची वेळ असल्यामुळे येथे खूप गर्दी पण आहे आणि गर्दीमध्ये थोडा व्हिडिओ करायलाही त्रास होत आहे. तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग आता आपण शॉपिंगला सुरुवात करूया. हे बघा, समोरच असलेल्या 1 ग्रॅम सोन्याच्या दुकानात आम्ही जाण्याचे ठरवले. सध्या तिथे पावसाळ्यामुळे 50% डिस्काउंट देण्यात येत आहे. हे बघा, या प्रकारचे दागिने या दुकानामध्ये होते. या मार्केटमध्ये बऱ्याच वस्तूंची दुकाने आहेत बघा, आणि अगदी कमी किमतीत अशा या सगळ्या वस्तू आहेत. हे बघा, चप्पल, मला घेऊन फेकून दिलं. बाजूला सरकतो. बोलायचे काम नाही, कसं काम नाही, डायरेक्ट टाकून द्यायचं. हे केवढे ना दादा? हे बघा, हे केसांच्या ॲक्सेसरीजचं दुकान आहे. अगदी पूर्ण दुकान हे या पद्धतीने आपल्याला पाहावयास मिळते. नंतर आम्ही शेजारच्या बाजूला असलेल्या पर्सच्या दुकानात गेलो आणि तेथे मी एक बॅगही घेतली. या पद्धतीची मोठी बॅग माझ्याजवळ नसल्यामुळे मी तेथे एक बॅग घेतली. ती तिकडची दाखवा बरं, ती शेजारची.
हो हो तीच. आता आम्ही या शेजारच्या रस्त्याकडून मेन रोडकडे जाणार आहोत. हे बघा अगदी अगदी छोटीशी गल्ली आहे ही आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे दुकानेही आहेत आणि समोर हे राधाकृष्णाचे मंदिर आम्हाला दिसले. हे बघा आता परत आम्ही मेन रस्त्याकडे आलेलो. हे इकडचं पाहू बरं. इथून मी 2 ड्रेस घेतलेले आहेत. त्याला विचारलं तर चालून चालून थकल्यामुळे आम्हाला भूकही लागली होती. आता आम्ही समोर दिसणाऱ्या दुकानावर आता पाणीपुरी खाण्यासाठी जाणार आहोत. बाजूलाच एक सुंदर असे गणपतीचे सुद्धा मंदिर होते. त्या गणपतीचे दर्शन आम्ही घेतले. हे बघा पाणीपुरी खायला आलेलो आहे. चला आता जेवायला जाऊ. आता या बाजूला भांड्यांची दुकाने आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची भांडी या दुकानामध्ये आहेत. हे बघा अगदी सगळ्याच प्रकारची दुकाने एकाच ठिकाणी पाहावयास आपल्याला मिळतात. या बघा इथे कुरडया, पापड, वडे, चकल्या, वेफर्स, बटाट्याचे पापड सर्व विकायला होते बघा इथे. या बघा या वड्या.
मार्केटमधून काय घेतलं ते घरी गेल्यावर मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे. चला आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय शॉपिंग केली ते. हे बघा, ही पर्स आणली, छोटी पाऊच, छोटे छोटे पाऊच पण घेतलेले आहे बघा. हे एक पाऊच, परत हे 3चा सेट आहे हा, याच्यामध्ये 3 पाऊच आलेले आहे. हे बघा, हे एक लहान पाऊच आहे, नंतर हे मधले, आणि हे एक मोठे. हे असे 3 पाऊच आणलेले. आणि ही एक बॅगही आणलेली बघा, छान बॅग आहे, मस्त आणते प्रवासात नेण्यासाठी. माझ्याकडे या पद्धतीची बॅग नव्हती, अशी बॅग आणली. नंतर हा एक आंबडा आणलाय बघा. मी काही लावत नाही, पण आवडला म्हणून मी घेऊन आलेली आहे. आता मी ड्रेसही आणलेली. हा एक ड्रेस आणला, पॅन्ट आहे याच्यामध्ये. मी तुम्हाला मोकळा करून होता. हा बघा, हा माझ्यासाठी नाहीये, हा माझ्या बहिणीच्या मुलीचा आहे. हे बघा, हा एक आहे पॅन्ट. आता माझ्यासाठी आहे का? याची पॅन्ट आहे. हा बघा, पिंक कलरचा. तिची पॅन्ट, ही पॅन्ट आहे तिची ड्रेसची. हा टॉप आहे, हा माझ्या बहिणीच्या मुलीचा आहे. इथे बसली. आणि हा माझा. ही तिची पॅन्ट. हा एक ड्रेस आहे, याचा कलर सगळ्यात छान आहे. ओळखा पाहू आम्ही कोणासाठी घेतलाय. याची घडी काही मोडत नाही.
एवढी शॉपिंग केली, काही जास्त केली नाही. आणि मला हे 1 ग्रॅमचं घेतलंय. हा चोकर घेतलाय 1 ग्रॅमचा. तुम्हाला दाखवते. आणि हे त्याच्यावरचे कानातले. हे त्याचे कानातले बघा. बस इतकीच शॉपिंग केली, जास्त काही केली नाही. तुम्हाला मी केलेली शॉपिंग कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला याच्यातलं काय आवडलं किंवा कोणता ड्रेस आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगायचं. मी तुमच्या कमेंटची नक्की वाट बघेन. तुम्ही सर्वांनी मला सांगायचं आहे तुम्हाला यातला कुठला ड्रेस आवडला, तुम्हाला ही माझी शॉपिंग आवडली की नाही ते मला कमेंट करून सांगायचे. मी तुमच्या कमेंटची नक्की वाट बघेन. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, माझी शॉपिंग कशी वाटली ते मला कमेंट करूनही सांगायचंय. आणि माझ्या चॅनलला लाईक करायचंय, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचंय. धन्यवाद.